सुखापुरतं, जीवन जगण्यापुरतं, आहार निद्रा भय मैथुनापुरतंच त्यांचं शिक्षण मर्यादित असतं. पण परिपूर्ण शिक्षण, परिपूर्ण शिकता येणं हे मनुष्य देहात सहज आहे. म्हणून उपदेश असतो तो मनुष्य देहातल्या जीवाला असतो. कारण मनुष्य देहातल्या जीवाला अज्ञान निवृत्ती करता येते, ओळख करून घेता येत असते. परीक्षण निरीक्षण मनुष्य देहात असते, इतर देहातल्या जीवात नसते. म्हणून परिपूर्णता मनुष्य देहातच उपलब्ध करता येत असते. इतर देहातल्या जीवाला खाण्यापिण्याच्या पलीकड, वंश वाढण्याच्या पलीकड, विश्रांती घेण्याच्या पलीकड, शरीराचं संगोपन संरक्षण करण्याच्या पलीकड त्यांच्या व्यवहाराची मर्यादा नाही. बस इतक्यातच व्यवहाराची त्यांची मर्यादा आहे. अमर्याद त्यांच्याकडे व्यवहार नाही. आणि मनुष्य देहातल्या जीवाला त्याच्या कक्षा पार करता येत असतात. पशुपक्षी बंधनातच बंधनातच राहू शकतात, त्यांना मुक्त होता येत नाही. आणि मनुष्य देहातल्या जीव बंधनात जरी असला इतर देहातल्या जीवासारखा, तरी त्याला शुद्ध होऊन, स्थिर होऊन, अंतर्मुख होऊन, संतांची संगत करून, साधना करून त्याला पूर्णत्व गाठता येत असतं. हीच मनुष्य देहातली साधन रूपता आहे. इतर देहात साधन रूप देही नाही. इतर देही, इतर जीवाला इतर देह भेटले ते फक्त भोगासाठी आहेत. भोग उपभोग भागण्यापेक्षा त्यांना अधिकचं जीवन नसतं. भोगाच्या मर्यादितच त्यांचं जीवन आहे. आहार निद्रा भय मैथून, बस संपलं त्यांचं लिमिट, संपलं, मर्यादा संपली. जीवनाची कक्षा आहे, ठराविक एक सापळा आहे जीवनाचा. म्हणून हजारो वर्षापूर्वीचे पशुपक्षी आणि आजचे पशुपक्षी सारखं जीवन जगतात. काही त्यांना प्रगती करता येत नसते, काही जीवनात सुलभता करता येत नसते, काही संशोधन करता येत नसते, काहीच बदल झाला नाही त्यांच्या रहिणीत, त्यांच्या खाण्यात, त्यांच्या वागण्यात काही प्रगती करता आली नाही पशुपक्ष्यांना. कारण ते बंधनाचं जीवन जगतात. आणि मनुष्य देहातला जीव बंधनात जरी असला तर बंधनाचं जीवन त्याला स्वीकार नाही. तो मोक्षाची वाटचाल करतो. वैज्ञानिक प्रगती ही मोक्षाचीच वाटचाल आहे. त्या स्थितीत राहू शकत नाही. अजून अधिक काय आहे याचं तो संशोधन करीत असतो. मग आपल्याला जे काही मनुष्य देहात जो विकास दिसतो आणि इतर देहातल्या जीवात विकास दिसत नाही. जे काही विकास केला जगात ते मनुष्य देहातल्या जीवानं केलेला आहे. हे माईक असन, हा मोबाईल असन, कम्प्युटर असन, विमान असतेन, हेलिकॉप्टर असतेन, सर्व स्तरात जी प्रगती झालेली ती मनुष्य देहात झालेली. सर्व रोड केलेत माणसानं, पशुपक्षी नाही करीत. आळरानानं राहतो, मिळालेल्या रोडनं उपयोग करतो. सर्व यंत्र, सर्व यंत्रणा मनुष्य देहात निर्माण केलेली. व्यवस्थापन मनुष्य देहात आहे, कारण बुद्धी आहे मनुष्य देहातल्या जीवाला. म्हणून बंधनात जरी असला तर तो वेगळं काहीतरी निर्माण करतो आणि मोक्षाच्या पंथावर चालण्याचा प्रयत्न करीत असतो. इतर पशुपक्ष्याचा विचार करा. हजारो लाखो वर्षाची म्हैस जशी जगती तशीच आजची जगती. काही करता आलं नाही तिला, करू शकत नाही. दुबळी बंधनात आहे आणि बंधनातच राहू शकते. तिला व्यावहारिक मोक्ष बी नाही आणि पारमार्थिक मोक्ष बी मिळता येत नाही. तिला ना धर्म मोक्ष मिळता येत नाही, ना अर्थ काम मिळता येत नाही. म्हणून पुरुषार्थ नाहीत त्यांच्यात, कारण पुरुष देह नाही त्यांचा. पुरुषी देह मनुष्य देह आहे. म्हणून आपण पुरुष देहात आलो. पुरुष शब्दाचा सांकेतिक अर्थ आहे. पुरुष हा शब्द लिंग भेदाच्या अर्थानं नाही घ्यायचा इथं. पुरुष शब्दाचा अर्थ त्याचं सामर्थ्य आहे.
तो अबला नाही मनुष्य देहातला जीव. इतर देहातले जीव दुर्बल आहेत, मनुष्य देहातला जीव सबल आहे. बंधन पार करण्याचं त्याच्याकडे सामर्थ्य आहे, अज्ञान निवृत्त करण्याचं त्याच्याकडे सामर्थ्य आहे, मोह माया अहंकार निवटून टाकण्याचं त्याच्याकडे सामर्थ्य आहे. हे पुरुषत्व आहे. माया पार करता येते त्याला, संसाराला वळखता येतं त्याला, संसाराच्या वासना निवृत्त करता येतात मनुष्य देहातल्या जीवाला. हे मनुष्य देहातल्या जीवाजवळ सामर्थ्य आहे पडून, आणि ह्या सामर्थ्यवानाला पुरुष म्हणावं. इतर देहातले पुरुष नाहीत, त्यांच्याकडे सामर्थ्य नाही. सबल असतो त्याला पुरुष म्हणतात, अबला असतो त्याला स्त्री म्हणतात. म्हणून अबला हा स्त्रीला शब्द एक. अबला शब्दाचा अर्थ बल नसलेली, सामर्थ्य नसलेली, शक्ती नसलेली. अबला आणि सबला. मनुष्य सबल आहे, स्त्रिया अबल आहेत असा हा अर्थ लिंग भेदाने घेतो आपण. पण मनुष्य देहातल्या स्त्री शक्तीपाशी सुद्धा ही शक्ती, स्त्रीलिंगात असलेल्या जीवात देखील ही शक्ती आहे मुक्तवाण्याची. म्हणून स्त्री सुद्धा क्रांती करू शकते मनुष्य देहातली. इतर देहातली मादी आणि नर सारखे आहेत, पण मनुष्य देहातली बी मादी आणि नर दोन्ही बी पुरुष आहेत. या अर्थानं परमार्थ करण्याच्या दृष्टीनं पुरुष आहे स्त्री बी. म्हणून स्त्री सुद्धा क्रांती करू शकते, दुःखातून पार होण्याचा अधिकार आहे स्त्रीला सुद्धा. म्हणून ह्या अर्थानं स्त्री स्त्री नाही, पुरुष आहे. ध्यानात घ्या, वंश वाढत्याच्या अर्थानं ती स्त्री, पण परमार्थ करण्याच्या दृष्टीनं स्त्री देखील पुरुषच आहे. कारण स्त्रीला देखील तेवढाच अधिकार आहे श्रवण करण्याचा, शिकण्याचा, ओळखण्याचा, खोट्याला खोटं समजण्याचा आणि खऱ्या लक्षात घेण्याचा. कारण बुद्धीसारखी स्त्रीला देखील, स्त्री देखील बुद्धिमान आहे. ती वरल्या उपाधीमय स्त्री, तिला उपाधी स्त्रीची, पण सामुग्री मोक्षाची मिळालेली म्हणून पुरुष आहे ती. म्हणून परमार्थाच्या दृष्टीनं स्त्री पुरुष हा भेद नाही. म्हणून यारे यारे लहान थोर याती भलत्या नारी नर हा भेद नाही केला तुकोबरायानं. नरालाच या म्हणले, नारीला नाही म्हणले असं नाही. नारी आणि नर, उलट नारीला आधी बोलावले, याती भलत्या नारी नर. म्हणून स्त्री पुरुष हा परमार्थात भेद नाही. म्हणून परमार्थात कोण स्त्री आणि कोण पुरुष आहे हा भेद नाही. परमार्थात कोण गरीब आहे कोण श्रीमंत आहे हा भेद नाही. परमार्थात काळ्या गोऱ्याचा भेद नाही. परमार्थात मान सन्मान अपमानाचा भेद नाही. परमार्थ हा साम्याचा आहे. म्हणून सर्वाला पुकार आहे, सर्वाला आमंत्रण आहे, सर्वाला बोलावं नाही साधू संतांचं. कारण पुरुष आहेत. मनुष्य देहाला आलेला जीव भाग्यवान आहे. म्हणून आपण मनुष्य देहाला आलो तर आपल्याकडे अधिकार आहे शिकण्याचा. म्हणून शिका. आणि शिकणारे संत आहेत तो मामा सर्वाला. ते शिकवतात, शिकवण्यासाठीच आलेत, सांगण्यासाठीच आलेत. आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणाशी असं ते ठामपणे म्हणतात. आम्ही याच्यासाठीच आलो. बोलिले जे ऋषी साच भावे वाढताया. आम्ही बोलून बी शिकू आणि वागून बी शिकू तुकोबाराय म्हणतात. म्हणून संत बोलून बी शिकवितेत आणि आचरण करून बी शिकवितेत. ते आचरण करून शिकवितेत म्हणूनच त्यांना आचार्य म्हणतात. आचार्य का म्हणायचं? ते बोलते तसंच वागतेत. काही त्याच्या बोलण्यातून शिकतेत आणि काही त्याच्या वागण्यातून शिकतेत. जो निस्ता बोलतो त्याला पोपटपंची म्हणतात. जो वागून बोलतो त्याला आचार्य म्हणतात. आचार्य, कीर्तनाचार्य, शंकराचार्य, वेदांताचार्य ह्याच्या पदव्या आहेत ना आचार्य. आचरोने दाविल नामा म्हणे. बोलिले जे ऋषी साच भावे वर्ताया म्हणजे आचराया. म्हणजे थेरी नाहीत, नुसतं प्रायोगिक तत्वावर आहे साधू संतांचं तत्वज्ञान.
साधू संत नुसतं बोलत नाहीत, तसं राहतात आणि तसं व्हा म्हणतात. म्हणून साधू संत शिकवतात, ते शिकवायसाठी चालेत आणि आपण शिकायसाठी आलोत. म्हणून ह्या हिशोबानं पाहिल्यावर स्वामीजी जसं म्हणतात की जग एक शाळा, इथं शिकून जाते. इथं शिकायला आलोत आपण. इथं नुसतं जेवायला, इथं नुसतं बोलायला, इथं नुसतं हौशी करायला आलो नाहीत. इथं शिकायचंय. क्षणाक्षणाला शिकता येतंय, दिवस रात्र शिकता येतंय, श्वासागणिक शिकता येतंय, जगाकडे पाहून शिकता येतंय, देहाकडे पाहून शिकता येतंय, रात्रीकडे पाहून शिकता येतंय, दिवसाकडे पाहून शिकता येतंय, ग्रहाकडे पाहून शिकता येतंय, ताऱ्याकडे पाहून शिकता येतंय. शिकणाराला बालपणाकडे पाहून शिकता येतंय, वृद्धपणाकडे पाहून शिकता येतंय, दुसऱ्याच्या स्वतःच्या रोगाकडे पाहून शिकता येते, आरोग्याकडे पाहून शिकता येते, जन्माकडे पाहून शिकता येते, मृत्यूकडे पाहून शिकता येते. शिकायचं का आपल्याला? सर्व शिक्षणच आहे. जागृतीकडे पाहून शिकता येते, स्वप्न पाहून शिकता येते, सुसुप्ती पाहून शिकता येते, गाढझोप, परेशानी पाहून शिकता येते, चंगळवाद पाहून शिकता येते, खेडं पाहून शिकता येते, शहर पाहून शिकता येते, चोर पाहून शिकता येते, इमानदार पाहून शिकता येते. ही शाळा आहे. आपण इथं हौशी करायला हे चुकायले, आपण इथं मजा मारायला हे चुकायले. शिका. म्हणून शिका आणि शहाण व्हा. पशुपक्ष्याला शिकता येत नाही, शहाणपणा त्यांना कमीता येत नाही. ते येडेपणात पडून राहू शकतात. तितकी त्यांची मर्यादा आहे, ते बंधनात आहेत. पशु शब्दाचा अर्थ पाश, फासा. बंधनाच्या फाशात गुंतलेला आहे त्याला पशु म्हणावं, आणि बंधनाचा फासा तोडता येतो त्याला पुरुष म्हणावं. म्हणून आपण मानव आहेत, आपण पशु नाहीत. काहीतरी सूचना आलेली, वाचा काय पहा तुम्ही बा. म्हणून आपल्याला शिकता येतंय, म्हणून शिका. साधू संतांनं सांगितलंय शिका. ही पाठशाळा आहे, हे जीवन एक शाळा आहे. म्हणून शिकलोत आपण तरच आपल्याला मोक्ष लक्षात येईल, तरच आपल्याला खरं चिंतन लक्षात येईल. म्हणून महाराज म्हणतात, उपदेश करतात ते हरिपाठातून, काकड्यातून, अनेक ओव्यातून, अनेक ग्रंथातून. त्यांचं जे शिक्षण आहे तर ते आपल्याला घेण्यासाठी आहे. आपण घ्या. कोणी व्हारे अधिकारी, त्याशी हरी देईल. म्हणून अधिकारी होऊन घ्या म्हणतात. मग ते काय शिकवतात तर वारकरी संप्रदायातले सर्व संत नामस्मरण शिकवतात, देवाचं नाव घ्या. आणि आपल्याला वाटतं ते सर्वसाधारण सामान्य साधन आहे किंवा भोळीवेचं आहे असं वाटतं. तसं नाही. साधू संता इतके तत्वज्ञ, साधू संता इतकी वैज्ञानिकता, साधू संता इतकी जागृती कोणाचीच नसते. संत जाणून बुजून बोलतात. ही ते भोळे नाहीत, त्यांचा बाणा भोळा आहे, त्याची रहणी भोळी. ते साधारण नाही, ते विशेष असतात, पण विशेषतः लपित असतात आणि सामान्य जगात वागत असतात सामान्यपणानं. स्वामीजी काय साधे होते का? आपल्याला फुगीर माणूसच शहाणा वाटत असतो. त्याचे गालन, त्याचे बालन, त्याची रहणी, त्याचा हात फेकणं, उचलून बोलणं, यानंच आपण मोहून जात असतो. स्वामीजीकडे ते नव्हतं. स्वामीजीचा साधा बाणा, साधा राहणा होता, पण उच्च विचार होते, सर्वज्ञता होती, संयम होता,
सहजता होती. म्हणून सर्व जग जिंकू शकले ते स्वामीजी. म्हणून साधू संत तसेच असतात. तुकोबारायाचा रहिनी पहा, नाथरायाची रहिनी पहा, ज्ञानोबारायाची रहिनी पहा, त्याचं बोलणं पहा साधं. अहो गाठ्यात काही अभंग तुकोबारायाचे साधे वाटते, पण काय अर्थ आहे त्याचा, काय सखोलता आहे त्याची, काय परिपूर्णता आहे त्यांच्या बोलण्यात. अहो तुकोबारायाच्या अभंगावर किती कीर्तनकार, किती विद्वान PhD करू करू परेशान आहेत. आणि त्याचं सहज बोलणं. तुका तरी बोले सहज वाणी, परी त्यांच्या घरी वेदांत वाहे पाणी. वेदांत सारखं सर्वोच्च शास्त्र देखील त्यांच्या मुखात सहज येतंय. म्हणजेच पाणी वाहते वेदांत शास्त्र त्यांच्या घरी, त्यांच्या पुढं. हे साधू संतांचं वैभव असतंय. म्हणून साधू संतांकडून कल्याण होत असते. म्हणून नरदेहातल्या जीवानं संतांच्या संगतीशिवाय राहू नाही. नरदेहात आला तो सर्वश्रेष्ठ आहे इकाडा, आणि ते चुकून सर्वश्रेष्ठ साधू संत आलेली. म्हणून नरदेहातल्या जीवाचा साधू संतांचा संगम हवा. हीच पसायदानात बी मागणी ज्ञानोबारायाची. काय मनुष्य देहातल्या जीवानं शुद्ध व्हावं, स्थिर व्हावं, अधिकारी व्हावं, पात्र व्हावं आणि संतांच्या संगतीत राहावं, बस परिपूर्ण होत असतो. म्हणून नाथराय तसे संत आहेत आणि ते आपल्याला शिकवतात. आता आपण नाथरायाचं बोलणं ऐकायसारखं पात्र बनू. नाथराय जे बोलतात ते आपल्याला कळालं पाहिजे, ते अगोदर आपल्याला आवडलं पाहिजे, कळालं पाहिजे, पटलं पाहिजे, बांधलं पाहिजे, बिंबलं पाहिजे. तेव्हा हरिपाठ आपल्यात आला, तेव्हा नाथरायाचं बोलणं आपल्या सफल झालं. मग नाथरायानं काल जे सांगितलं ते आपण पाहिलं. आजच्या अभंगात नाथराय आपल्याला सांगतात, हरी बोला, हरी बोला, नाही तरी आबोला, व्यर्थ गलबाला करू नका. नाथराय म्हणतात हरी बोला, हरी बोला हा आग्रह आहे त्यांचा. पुनरुक्ती करायलेत, पुन्हा पुन्हा म्हणायलेत. आणि हरी जर तुम्हाला बोलायचं नसलं तर कमीत कमी चूप बसा. हरी बोला, हरी बोला, नाही तरी आबोला, व्यर्थ गलबाला करू नका, दुसरं बोलू नका आघाव. आता त्यांच्या बोलण्याचं तात्पर्य पाहण्याचा आपण प्रयत्न करू. साधू संताला खरा अर्थ कळालेला असतो. आपण जे पदार्थ पाहा लागलो ते पदार्थ पदार्थ नाही, पदार्थाचा खरा अर्थ परमात्मा आहे. आपण तर पदार्थ सुद्धा पाहत नाहीत. कालच पाहिलं आपण आपल्या कल्पना पाहत असतो. हा माणूस आहे, ती बाई आहे, हे माईक आहे, तो मोबाईल आहे, असं जे पाहतोत आपण. हे घर आहे, ते गाव आहे, हा देश आहे, तो देश आहे, हा आपला आहे, तो परका आहे, हा ह्या जातीचा आहे, तो त्या जातीचा आहे, असं जे आपण पाहतो ते आपल्या फक्त कल्पना आहेत. आपण पदार्थ नाही, हे पदार्थ नाहीत, ह्या कल्पना आहेत, ह्या वल्गना आहेत, ह्या आपल्या धारणा आहेत आपण केलेल्या. पदार्थ काय? आता हा माईक हा पदार्थ नाही, माईक ही कल्पना आहे. इथं लोखंड हा पदार्थ आहे. लोखंडाचं जर आपण निरीक्षण केलं तर पृथ्वी हा पदार्थ आहे. भूत हा पदार्थ आहे, भूत. म्हणून ज्ञानोबाराय, तुकोबाराय पदार्थाला किंमत देत नाहीत, भूत म्हणतात. भूताकृती भिन्ना म्हणतात. ये रवी तयच अर्जुना होई जे बोध संपन्ना, जय या भूताकृती भिन्ना दिसती एकी. 13व्या अध्यायामध्ये ज्ञानोबाराय सांगतात, अर्जुना तू तेव्हाच ब्रह्मसंपन्न ज्ञान संपन्न होशील जेव्हा ह्या भूताकृती भिन्ना दिसती एकी. ध्यानात घ्या, हे माणसं आहेत का भूताकृती आहेत? भूतांच्या वेगवेगळे आकार आहेत. हे घर आहेत का भूताकृती आहेत? हे माईक आहे का भूत? भूत म्हणजे पृथ्वी हे भूत आहे किंवा तत्व आहे, त्या तत्वाचा आकार आहे. कारण तत्व 5 आहेत आणि 5 तत्वाचे वेगवेगळे आकार आहेत.
5 तत्वाच्या मिश्रणाचे काही आकार आहेत आणि काही सेपरेट तत्वाचे आकार आहेत. सूर्य एक अग्नीचा आकार आहे. सर्व तारे अग्नीचे आकार आहेत. सर्व ग्रह पार्थिव आकार आहेत. सर्व लाटा जलाकार आहेत. बर्फ जलाकार आहे. बुडबुडा जलाकार आहे. सर्व ज्योती अग्नी आकार आहेत. हे वायुमंडल आणि वायूचे वेगवेगळे विभाग झाले. वावटूळ असल, चक्रीवादळ असल, कमी दाबाचा पट्टा असल, जास्त दाबाचा पट्टा असेल, हे सर्व वायू आकार आहेत. वायूच्या वेगवेगळ्या गत्या असतील, मोसमी वारे असतील, मान्सूनचं वारं असल, हे सर्व वायू आकार आहेत. अनेक लहरी, श्वासोश्वास असन वायू आकार आहे. श्वासोश्वास आपण करतो, फुफ्सापासून नागपुडीपर्यंत बाहेर येणारी जी हवा आहे आणि बाहेरून आत आणणारी हे जे हवेच्या झुळके आहेत याला आपण श्वासोश्वास म्हणतो, ते वायू आकार आहे. आणि घटाकाश, मटाकाश, जलाकाश, महाकाश हे आकाश आकार आहेत. आकाशाचेच वेगवेगळे प्रकार आहेत, आकाश आकार आहेत. म्हणून आपण भौतिक सृष्टी पहा, कल्पना मावळतील. कल्पनेमध्ये जीवत्व आहे, कल्पनेमध्ये बंधन आहे, कल्पनेमध्ये माझं तुझं आहे, कल्पनेमध्ये विकार आहे. साधू संत पाहिलंच तर प्रकृती पाहतात. प्रकृती पसरलेली, हे डोंगर, हे नद्या, हे शेत, हे वृक्षी, हे वेल, हे पशु, हे पक्षी, हे प्राणी, असं पाहतात. जाती मानित नाहीत, धर्म मानित नाहीत, देश सीमा मानित नाहीत, कोणचे गाव नाही, कोणी काळा नाही, कोणी गोरा नाही, कोणी गरीब पाहत नाही, श्रीमंत पाहत नाहीत. प्रकृती पहा, भौतिक प्रकृती ही साम्यदशा. योग केला, ध्यान केलं, चित्त स्थिर केलं, शुद्ध केलं, राष्ट्रदर्शन होतंय. आपलं चित्त मरगळे आले, कल्पनेनं गांधले आले, अनेक धारणानं दडपाले आले, व्यग्र झाले आले. म्हणून आपण हे असं पाहा लागलो, तर आपल्याच विकृत भाव, आपल्याच विकृत कल्पना, आणि त्यानं आपण विक्षिप्त व्हालो, त्यानं आपल्याला विकार वाढायलेत आणि त्यानं दुःखी येत. आपण प्रकृतीचं अवलोकन करा, सर्व भौतिक पसार आहे असं अवलोकन करा. म्हणून हे जर केलं तर आपले जे शब्द आहे सर्व झिरो होते. माझं तुझं, यायचं, जाती नावन आडनावन, पंथन वर्णन, धर्मन आश्रमन सर्व आपलं वाहून जाते. जर भौतिक पाहिलं तर, प्रकृती पाहिली तर बोलायचंच काम पडत नाही काही. आपली सर्व जो गाजावाजा आहे, कालवा आहे, गोंधळ आहे, हो कल्पनेचा आहे. अशी दृष्टी घेतल्यावर त्याला माईक मानता येत नाही. व्यवहारासाठी म्हणा, पण मनात तशी धारणा करू नका कशाची. कोणची जात मानता येत नाही, नाव मानता येत नाही, कोण उच्च कोण नीच असं म्हणता येत नाही, गरिबां श्रीमंत म्हणता येत नाही. व्यवहारात असन ते, पण आपण आपली उच्च दृष्टी केल्यावर आपल्याला खरं दर्शन होतंय. आणि अंतकरणातला हा कालवा, हा गलबाला, हा पगडा अंतकरणातला सर्व निवृत्त होतोय. आणि असं पाहणं ही एक ध्यानावस्था आहे. चित्त विचलित नाही होत यानं, आणि असं पाहता येतं आपल्याला. म्हणून विकार पाहिल्यापेक्षा, कल्पना पाहिल्यापेक्षा भूत पहा. जरा उच्च कोटीचं पाहणे. भूत पाहिल्यापेक्षा प्रकृती पहा, त्या भूतांचं कारण. प्रकृती पाहिल्यापेक्षा विश्वर पहा. प्रकृती जड आहे, विश्वर चेतन आहे, करुणाघन आहे, आप्तकाम आहे, स्वयंतृप्त आहे, सर्वात व्यापक आहे, सर्व तो सर्व रूपानं तोच नटलेला आहे असं पाहता येतं आपल्याला. हे सर्व विश्वरमय असं पाहता येते. अरे वेगवेगळं पाहिल्यापेक्षा भूत पाहिली तर 5 आहेत, गुण पाहिली तर 3 आहे, प्रकृती पाहिलं तर 1 जड आहे, आणि त्याच्यापेक्षा विश्वर पाहिलं तर 1 चेतन आहे. पाहणं आपल्याला बदलता येते. मग काही बी पहा, एकच ईश्वर आहे. ईशावास्य इदम सर्व यत्किंच जगत त्या जगत, सर्व विश्वरमय. जिकडे पाहे तिकडे चतुर्भुज गोपाळू असं आपल्याला पाहता येते. सर्व देवाचीच रूप येते.
सर्व देवच नटलेला आहे, विविध अनंत रूपे अनंत वेशी देखील मी त्याशी आपल्याला माऊली म्हणतात, ज्ञानोबा आहे. अनंत रूपे अनंत रूपानं अनंत वेशानं जो नटलेला आहे त्याला मी पाहिलं. ह्या स्त्रियाच्या रूपानं तोच नाटलाय, ह्या पुरुषाच्या रूपानं तोच नाटलाय, ह्या मंडपाच्या रूपानं तोच नाटलाय, सांगणाऱ्याच्या रूपानं तोच नाटलाय, ऐकणाऱ्याच्या रूपानं तोच नाटलाय, शब्दाच्या रूपानं तोच नाटलाय, पोकळीच्या रूपानं तोच नाटलाय. एका जनार्दनी एकपणे उभान चैतन्याची शोभा शोभत असे असं आपल्याला पाहता येते. मग अनेक नाही, एकच आहे. अनेकाला घालवा, एकाला पहा, आणि एकाला पाहून त्याचंच ध्यान आणि त्याचं स्मरण करण्यासाठी त्याचंच नाव घ्या. नाथरायाचा ज्ञानोबारायाचं सुंदर चरण आहे. एक नाम हरी, द्वैत नाम दुरी, अद्वैताची ही कुसरी विरळा जाणे. अद्वैताची ही कला, अद्वैताचं हे कौशल्य, अद्वैताची ही युक्ती विरळा जाणतो जो जाणतो त्याच्या पायावर नतमस्तक. म्हणून अनेक नावाला आणि अनेक रूपाला वगळून एकाला पहा. एकच आहे, अनेकात एकच आहे. एकची अनेक एक हरी. एकच आहे, अनेक दिसतोय पण एकच हरी वाळ खावा लागतोय. एकच आहे तो मूळ, अनेक झाला तो औपाधिक, आणि एक ओळखीतो तो संत महात्मा. ध्यानात घ्या जरा ही गोष्ट कशी झोपी. मूळ एकच आहे, औपाधिक अनेक दिसतंय, आणि अनेक पाहून बी जो भांबावत नाही, एकालाच ओळखीतो अनेकात, त्याला म्हणावं महात्मा समदृष्टीचा. समबुद्धी घेता समान श्री हरी, शमदमावरी हरी झाला. म्हणून आपल्या पाहण्याची उंची जर अशी संतांच्या संगतीत हे झाली तर हरीशिवाय काहीच नाही. सर्व हरिमय, सर्व देवच आहे. एको देव सर्व भूतेषु गुढा, भूत नाही ते देवच आहे. एको देव, एक देव, एक देव आहे, त्याचं एकच नाम आहे, एक नाम हरी. सर्वांचं एकच नाव आहे हरी, बाकीचे नावं ठेवलेले आहेत. सर्व एक आहेत, सर्व एक आहेत असं वरून म्हणल्याला तर म्हणणार नाही, आतून कळालं पाहिजे सर्व एक आहेत. सर्व एक व्हा, सर्व एक जमा असं म्हणल्यानं जमत नाही तर होत नसतात. आतून बोधाच्या दृष्टीनं कळालं पाहिजे सर्व एक, एकमेवा द्वितीयम ब्रह्म असं लक्षात आलं पाहिजे. ते संतांच्या संगतीत लक्षात येते. आणि असं संत जाणतात, असं संत पाहतात, आणि असं संत सांगतात. बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल, करावा विठ्ठल, जीव भाव. बोलावा बी तोच, पहावा बी तोच, आणि करावा बी तोच. विठ्ठलच विठ्ठलच. आज मी या दृष्टीने देखील विठ्ठलची 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 तुकोबाराय म्हणतात. विठ्ठला वाचून दुसरं काहीच नाही, सर्व विठ्ठलमय. तीर्थ विठ्ठल, क्षेत्र विठ्ठल, देव विठ्ठल, देवपूजा बी विठ्ठल. सर्व विठ्ठल स्वरूप आहे अशी वास्तविकता आहे. पण वास्तविकतेपासून लांब आहेत आपण कल्पनेत गुंतलेलो आहोत. कल्पनेपासून कल्पिला जो ठेवा तेने पडे गोवा नेने हरी. म्हणून कल्पना निवृत्त होऊन यथार्थ आपल्याला कळायसाठी साधू संतांना चित्तशुद्धी व्हावा म्हणून नामस्मरण सांगितले, चित्त स्थिर व्हावा म्हणून उपासना सांगितली, आणि चित्तात कळावा म्हणून बोध सांगितलाय. महावाक्य सांगितलीत की आपल्याला चित्तात असा बोध व्हावा. आणि असा जर बोध झाला, ध्यानात घ्या, तर आपल्याला नामाचा अर्थ कळाला. मग आपण हरीच बोलणार, हरी बोला. म्हणून आपल्याला अधिकारवाणीनं नाथराय म्हणतात हरी बोला, कारण हरीच आहे. हरी बोला, हरी बोला, नाही तरी अबोला, कारण तुम्ही जे बोलतात त्या वस्तू नाहीत, त्या कल्पना आहेत तुमच्या. ते बोलू नका, नसल्यालं बोलू नका, असल्यालं बोला. जे आहे ते बोला, जे नाही ते मानू नका, आणि जे नाही ते बडबड करू नका. नाही तरी अबोला.
नाही तर कमीत मौन न राखा. बोलायचं तर देव बोला, नाही तर गपचूप बसा म्हणले महाराज. व्यर्थ गलबाला करू नका, कारण त्या गलबाल्यानंच आपण परेशान आहेत. व्यर्थ गलबाला करू नका. आता व्यवहारात काही बोलावंच लागतात गोष्टी महाराज. नाही बोलल्या, अरे बोला म्हणतात महाराज, पण असं समजून बोला म्हणा ना. हा मंडप आहे, डोळ्यानं मंडप दिसायला, मंडपाचा व्यवहार व्हायला, पण आतून जाणीव असू द्या, देवच हे मंडप बी. म्हणा नाही माईक आहे, आता मोठा आवाज करण्यासाठी उपयोग व्हायला यांत्रिक आहे, पण तरी बी आतून लक्षात असू द्या की माईक नाही लोखंड आहे, लोखंड नाही पृथ्वी नाही प्रकृती नाही पुरुष आहे, परमात्मा आहे. अशी आपली आरपारनं जर गेली पाहिजे. अलीकडंच कशात तरी कल्पनेत, आकारात, प्रकारात दृष्टी अडकली नाही पाहिजे. जसे प्रखर सूर्याचे किरण ज्ञानोबा म्हणतात ढगात अडकत नाही, ढग्यातून खाली येतात, ढगाला दाखवितात आणि खालच्या लोकायला बी दाखवितात. किंवा एक्सरेचे जे किरण आहेत तर ते चमड्यात अडकत नाही, तिथून हाडाचा फोटो काढतात. सोनोग्राफीचे जे किरण आहेत तर ते आतला, मासाच्या आतला फोटो काढतात, आरपार जातात. तशी आपली बुद्धीची धार, विवेकाची शक्ती, चिंतनाची शक्ती आपली आरपार झाली पाहिजे. जग पाहून जगात अडकून नाही राहिली पाहिजे, शरीर पाहून शरीरात अडकून नाही राहिली पाहिजे. धर्म, जाती, गाव, पंथ, देश पहा, पण पाहून त्याच्यात अडकली नाही राहिली पाहिजे, आरपार गेली पाहिजे. पाहून त्याच्यात गुटला तो बंधनात आहे, आणि पाहून त्याच्यात नाही अडकाला तो मुक्त आहे. संसारी असावे नासुनी नसावी, त्याच्यात राहून त्याच्यात अडकलो नाहीत पाहिजे. ही तर किमी आहे. संसार पहा पण संसारात अडकू नका, घरात राहा पण घरात अडकू नका, पैसे कमवा पण पैशानं बांधल्या जाऊ नका, व्यवहार राहा पण व्यवहाराला सत्य समजून त्याच्यातच गुंतून बसू नका. देह पहा पण देहाचा अभिमान घेऊ नका, बोला पण आयटीत येऊ नका. ध्यानात घ्या. शहाणपणा असू द्या पण शहाणपणा मिळू नका. खरे शक्ती असू द्या जवळ पण अनाठाई वापरू नका. असं जे संतांनी आपल्याला शिकवलं ना, खरंच हे संतांचे वर्म जर लक्षात आले, ऐशे वर्म मज दावी नारायणा अंतरीच्या खुणा प्रगटोनी, काल महाराजांना अभंग घेतला त्याप्रमाणे आपल्याला हे वर्म लक्षात आली पाहिजे. वर्म संतांच्या संगतीतच वर्म लक्षात येते. तो का म्हणे वर्म याला नागवितो भ्रम. वर्म जर नाही लक्षात आलं तर भ्रमानं नागवून होत असते, लुस्कान होत असते. म्हणून महाराजांना सांगायचं तात्पर्य एकते की हरी बोला नाही तरी आबोला, व्यर्थ गलबाला करू नका. आणि व्यवहारात जे बोलायला ते गलबाल्यात पडू नका. मग व्यवहारात म्हणावंच लागतं, व्यवहारात बोलावं लागतं. ही पत्नी आहे, तो पुत्र आहे, मी पती, हा हे माझी आई आहे, ते वडील आहे, असं बोलावंच लागतं. अरे बोलायला मुभा दिली, पण त्या बोलण्याच्या अभिमानात गुंतू नका आणि त्या बोलण्याला खरं समजू नका, खोटं समजून बोला. खोटं आहे असं ओळखा आणि बोला. बोलण्यानं बिघडलं नाही, खरं समजिल्यानं बिघडलं. म्हणून खरं समजायचं नाही, बोलायचं. म्हणून महाराज म्हणले बोला पण अभिमान घेऊन बोलू नका. म्हणून खालच्या द्रष्टा याच्या सांगितले, नको मानो नको अभिमान, सोडी मी तो पण तुझी सुखी. अरे बोलावं तर लागतं पण अभिमान घेऊन बोल नका कमीत कमीत. मग बोला ना, मी आलो, मी बसलो, मी या गावानं आलो, त्या गावाला चाललो, बोलावंच लागणार आहे. पण असं म्हणताना अभिमान घेऊन बोलू नका. हे पण आपलं बोलणं नॉर्मल असावं, नशेत येऊन नसावं, अहंकाराची नशा नसावं, शहाणपणाची नशा नसावं, साधं बोलणं असावं, साधं संपल, साधं सहज, कशाच्या आवेशात येऊन किंवा कशाच्या खोट्याच्या भरोश्यावर बोलणं नसावं.
म्हणून नको नको मान नको अभिमान, सोडी मी तुपन त्वची सुखी. महाराज म्हणले अरे हरी ओळख आणि व्यवहारात जे बोलायचा जे प्रारब्ध प्राप्त व्यवहार आहे तो कर आणि बोल, पण अभिमान घेऊन बोलू नको. अभिमान मिळवण्यासाठी बोलू नको, अभिमान मिरवण्यासाठी बोलू नको, मान घेण्यासाठी लालचू नको. कुठेही माझा सन्मान होईन, सन्मान व्हावा असं सन्मानाला लालचू नको, अभिमानानं वागू नको. नको नको मान नको अभिमान, सोडी मी तू पण त्वची सुखी. अरे तू कोण आहे आणि कोणाकोण मान घ्यायचा, पुढचा तू आणि मी कोण आहे. अरे एक परमात्मा आहे असं ओळख. कशाचा मानन, कशाचा अभिमानन, कशाचा अपमान. माना मान गोवे हे तो गुंडवून ठेवावे तो कोबराय म्हणते. गुंडाळून ठेवावं ते कल्पनेचं बागवच आहे. म्हणून मानात अभिमानात येऊन राहू नाही, सहज लिलेनं संसारात राहू. सहज शरीर दिसायलंय भ्रम आहे, जग दिसायलंय भ्रम आहे, एक परमात्माच खरा आहे भ्रमाचा अधिष्ठान. अशा प्रकारची ओळख व्हावी, त्याचं चिंतन करावं, म्हणजे देवाचं नाव घ्यावा. हरी 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 बोलाव, हरी बोला नाही तरी आबोला, व्यर्थ गलबला करू नका. नको नको मान नको अभिमान, सोडी मी तू पण त्वची सुखी. आणि असा जो सुखाला प्राप्त झाला ओळखून, खऱ्या सम्यक स्थितीला प्राप्त झाला तो सुखी. आणि अशा सुख्यानं अशा सुखरूप ज्या सुखाला प्राप्त झाला, जो ज्ञानी झाला, ज्याला ओळख आली, संतांची चरणाची सेवा ज्याला पूर्णत्वाला प्राप्त झाली, त्यानं काय करावं त्या खालच्या याच्यात सांगितलं चरणात. सुखी जेणे व्हावे जग निववावे, आज्ञाने लावावे सन्मार्गाशी. ही संतांची शिकवण आहे. पा ज्या वेळेला रामकृष्ण परमहंस यांच्या सान्निध्यात स्वामीजी गेले आणि स्वामीजीला रामकृष्ण परमहंसाचं सर्व तत्वज्ञान त्यांच्या अंतःकरणात उतरलं. हे हृदयचे ते हृदय झालं. त्यावेळेला पूर्ण बोधाला प्राप्त झाल्यावर रामकृष्ण परमहंसानंच सांगितलं की आता हे जे तुला कळालं हे जगभर वाट. आणि सहजता असते महाराज. जे भेटलं ते वाटीत असतो, ज्याच्या टोपल्या जे तो ते वाटीत असतो, ज्याच्या अंतःकरणात जे तो ते वाटीत असतो. यासाठी अमृतानुभवामध्ये चांगले दृष्टांत दिले ज्ञानोबरायानं की महेशे सूर्य हाती दिदली तेजाची सुक्ती, तेने भासांतर्वती जगची झाली. ज्ञानोबराय म्हणतात प्रकाशाचं सूत्र, प्रकाशाचं भांडवल सूर्याजवळ ईश्वरानं दिलं आणि सूर्यानं स्वतः पुरतंच नाही वापरलं, सर्व जगाला उजेड द्याला. मेघाला ईश्वरानं पाणी दिलं, मेघानं सर्व जगाला वाटलं. ईश्वरानं झाडाला पानं फुलं दिली, झाडानं सर्व जगाला दिली. ती तसं गुरुनं शिष्याला जे दिलं ते शिष्यानं वाटावं. म्हणून रामकृष्ण परमहंसानं जे स्वामीजींना दिलं ते रामकृष्ण परमहंसाचं धन मिळालेलं स्वामीजीनं जगभर वाटलं. सुखी जेणे व्हावे त्याने सुखीच राहावे, डोलावे असं नाही. सुखी जेणे व्हावे त्याने जगा निववावे, जगाला त्राप्त करावं, जगाची तहान भागावी. ज्याला तहान नाही त्याला तहान लागावी, ज्याला तहान लागलेली त्याची तहान भागावी. आणि ज्याची तहान भागली त्यानं दुसऱ्याच्या तहाना भागायचं काम सुरू करावं. असं रामकृष्ण परमहंसानं दिलेला संदेश आहे. तो स्वामीजीनं पाळला आणि तो संदेश आपल्या सुखदास महाराजानं पाळला आणि त्याचं कार्य सुरू केलं. त्याच कार्याचं आपण आज एक पाईक करायला लागलो. पाईक जे व्हालो तिथं हे जे चाललेलं तेच आहे. तुम्ही हेच गाणे गा, तुम्ही हेच गाणे गा, तेच गाणं, त्याच तालात त्याच स्वरात तेच गाणं गाण्याचा आपण प्रयत्न करायलो. तीच सेवा आहे, तेच व्यासपीठ आहे, तेच केंद्र आहे जे रामकृष्ण परमहंसानं चालविलं त्यांच्या परीनं, स्वामीजीनं चालविलं त्यांच्या परीनं, सुखदास महाराजांना चाललं त्यांच्या परीनं. आणि त्यांचेच आपण एक अनुयायी आहेत, त्यांच्या मागून आलेली, त्यांचे सेवक आहेत, दासानुदास आहेत. तर ती सेवा आपल्याला करायची. ज्ञान की गंगा बहाते चलो, ही ज्ञानाची गंगा आहे. ज्योत से ज्योत लगाते चलो. प्रेम की गंगा आणि ज्ञान की गंगा कळायली पाहिजे.
ही गंगा आहे, जैशी गंगा वाही तैसे ज्याचे मन, भगवंत जाण त्याचे जवळी. गंगेसारखं मन प्रांजळ, नितळ, वाहणार, पवित्र पवित्र करणार असं झालं पाहिजे. आणि त्याला संतत्व म्हणतात. तेच महात्मेपण आहे, तेच साधूपण आहे. साधूपण बाण्यात नसतं, साधूपण आत असतं. नाही संतपण मिळत हे हाटी, हिंडता कपाटी राणीवणी. कुठं भेटत नाही ते, नाही मोल देता धनाची आराशी, नाही ते आकाशी पाताळी ते. दुसरीकडे कुठं पाहायला भेटत नाही ते. म्हणून संतापाशी संतत्व असतं आणि त्यांची सेवा केल्यानंच ते कळत असतं आपल्याला. म्हणून महाराज म्हणतात ना की साधूचा महिमा साधूलाच कळत असतो. म्हणून अशा प्रकारचे जे साधू आहेत तर त्या साधूनं बी कसं वर्तन करावं किंवा काय करावं त्याची सुद्धा चर्या सांगितली महाराजानं की सुखी जेणे व्हावे, जग निववावे, अज्ञानी लावावे सन्मार्गाशी. हा साधू संतांचा क्रम आलेला आहे. मागून आली वाट सिद्ध वळीची तैसी. म्हणून अरे हे पा व्यवहारात सुखी झाला की सुखी होऊन बसतो. व्यवहारातलं वेगळे, परमार्थात किंवा साधू संतांच्या संगती सुखी झाल्यावर दुसरे सुखी कसे होते याचा प्रयत्न करीत असतो. सुखाची हुंडी भरतो तो संसार आहे आणि सुखाला लुटून देतो तो परमार्थ आहे. सुखी जेणे व्हावे, जग निववावे, अज्ञानी लावावे सन्मार्गाशी. म्हणून ही संप्रदायाची वाट आहे. म्हणून नाथबाबांना सांगितलं की अरे आधी हरी ओळखा, हरी बोला, आबोला करा, व्यर्थ गलबला करू नका, मानात राहू नका, मान मिळण्यासाठी जगू नका आणि मान अभिमान टाकून सुखाला प्राप्त व्हा आणि सुखाला प्राप्त होऊन दुसऱ्याची तहान भागवा, दुसऱ्याला बी सुखी करा. तुका म्हणे सुख पराव्या सुखी, अमृत ही मुखी स्त्रवतशी. म्हणून अशा रीतीनं नाथबाबानं सुखरूपाला प्राप्त होऊन दुसऱ्याच्या सुखासाठी आपलं जीवन समर्पित करा आणि हे साधू संतांना शिकवले आले. म्हणून सेवा भाव शिकवला ही सेवा आहे. ध्यानात घ्या, उंच शिखराला नेलं, सेवेला लावले साधू संतानं. तत्वज्ञानाच्या उंच शिखर गाठलेत आणि सेवेला समर्पण झालेत. हे संतांचं आहे. ज्ञानोबाराय, तुकोबाराय हेच कार्य केले त्यानं. स्वामीजीनं, रामकृष्ण परमहंसानं हेच कार्य केले. आपल्या सुखदास माऊलीने हेच का आधी एकांतात आपल्या सुखाला प्राप्त व्हायचं, सुखरूपताला प्राप्त व्हायचं आणि मग सुखाचा विचार करायचा सर्वाच्या. म्हणून गाथे निर्माण झालेत, ज्ञानेश्वरी निर्माण झाली, हरिपाठ निर्माण झालीत, नाथ भागवत निर्माण झाले, सर्व उपनिषद, वेद, सर्व तत्वज्ञान, सर्व जे ग्रंथ आहेत गद्य पद्यातले निर्माण झालेत. हे करुणेच्या पोटी निर्माण झालीत. करुणा येऊन, करुणा केव्हा येत असती? ज्या वेळेला आपलं दुःख निवृत्त झालं त्यावेळेला आपलं दुःख पाहायला राहत नाही, मग इतराचे दुःख दिसत असतात. ध्यानात घ्या, जोपर्यंत आपलं दुःख आहे तोपर्यंत आपलं दुःख निवृत्त झालं नाही तिथंच आपलं गुंतत असतो, दुःखात जीव गुंतत असतो. आणि जो दुःखमुक्त झाला त्याला स्वतःचं दुःख राहत नाही, मग इतराचं दिसते. जन तरी पाहे गुंतले प्रपंचे, स्मरण ते त्यांचे त्याशी नाही. बुडत हे जन न देखवे डोळा, येतो कळवळा म्हणून याय. ही संतांची अवस्था ते महाराज. म्हणून सुखी जेणे व्हावे, जग निववावे, अज्ञानी लावावी सन्मार्गाशी. अज्ञानी सन्मार्गाला लावावी असं सांगितलंय. म्हणजेच आता काय पा, जे पामर आहेत त्याचा पामरपणा जावा म्हणून उपदेश केलेला आहे. जे विषयी आहेत त्याची विषय वासना समाप्त व्हावा म्हणून उपदेश केलेला आहे. जे मुमुक्षु आहेत त्याची मुमुक्षुची जी भ्रांती, तत्व कळत नाही, तत्वज्ञान होत नाही, त्याची जी जिज्ञासा आहे ती पूर्ण करण्यासाठी त्याला उपदेश केलेला आहे. आणि ज्याला परिपूर्ण झाले त्याला सेवेला सेवा करायला सांगितलेले. असा आपापल्या मार्गाप्रमाणे त्यांनी काय केलेलं आहे, उपदेश केलेला आहे. अधिकार तैसा दावेला मार्ग, चालता हे मग कळो येते. अधिकारानुरूप मार्ग दाखविला. म्हणून अज्ञानी लावावी सन्मार्गाशी. अरे अज्ञानी अज्ञानीच असतात, पण त्याला अज्ञानी म्हणत बसू नाही, त्याला सन्मार्गाला लावा. त्याच्या अधिकारानुरूप त्याला सेवा सांगा, साधना सांगा, विवेक सांगा,
त्याच्या अधिकारानुरूप. म्हणून सर्व अधिकाराच्या सर्व स्तरातले साधू संतांच्या अभंग वव्या अनेक प्रकरणं आपल्याला सापडतील. म्हणून मार्ग जयाकडे भाव भक्ती बळी जगाच्या मेळी न दिसती. म्हणून ज्याला मार्ग कळाला भावानं भक्तीनं विवेकानं अनेक प्रकारचे मार्ग आहेत. भाव एक मार्ग आहे भक्तीचा, कर्म मार्ग आहे, बहिरंग काही मार्ग आहेत, काही अंतरंग मार्ग आहेत, काही योग मार्ग आहे, ध्यान मार्ग आहे. योग मार्गात काही एक योग आहे का अनेक योग मार्ग आहेत. आणि पुन्हा त्यातली त्यात अनेक चिंतनाचे मार्ग आहेत. सांख्य चिंतन वेगळंच आहे, वेदांत चिंतन वेगळंच आहे, न्यायिकाचं चिंतन वेगळंच आहे, वैशिष्टकाचं चिंतन वेगळंच आहे. हे चिंतनाचे मार्ग आहेत काही. तर मग त्या चिंतनातून पुढं जाऊन चिंतने तद्रुपता झाली पाहिजे. म्हणून मार्ग जयाकडे ज्याला मार्ग कळाला, हे पहा मार्गाधारे वार्तावे आपण आणि मार्ग दाखवा, मार्गदर्शन करा. संतांचं हे काम आहे, संत करीत असतात. मार्ग दावून गेले आधी दयानिधी संत ते. संत मार्गदर्शन करीत असतात आणि ज्याला मार्ग कळतो तो मार्गदर्शन करीत असतो. आणि भाव भक्तीच्या बळानं ते ऐकत असतात श्रोते. आणि ज्याला हे कळालं ते जगाच्या मेळे न दिसती. हे पहा, ध्यानात घ्या, एवढी गोष्ट महत्त्वाची आहे. सांगणाराला उपदेश करणाराला जनात लोकांशी संपर्कात यावं लागतंय. आणि इथंच एक धोका आहे, लोकांच्या संपर्कात आल्यावर लोकात गुंतत असतो मानात धनात लोभात, आणि तिथं गुंतला की गोता असतो. उपदेशासाठी सांगण्यासाठी कीर्तनकाराला प्रवचनकाराला सेवा करणारा लोकांचा संपर्क येत असतो. पण लोकांच्या संपर्कात मोहात लोभात धनात मानात बुडाला की गेला. म्हणून उपदेश करावा पण मानात गुंतू नाही, उपदेश करावा पण धनात गुंतू नाही, उपदेश करावा पण मोहात गुंतू नाही, मोहिनी लागू नाही, जगाच्या मेळ्यात गुंतू नाही, ह्या लिगाडात गुंतू नाही. म्हणून संतांचं चिंतन करावं, महात्म्याचं चिंतन करावं, वैराग्याची भूमिका बाणाव. म्हणून वैराग्याची भूमिका अत्यंत महत्वाची. धनात मानात मोहात लोभात वळखी पालखीत बुडत असतो महाराज, बुडत असतो कोणी सांगणारा वागता. म्हणून उपदेश करणाऱ्याला अनेकाचा म्हणून संसर्ग झाला नाही पाहिजे. हे पहा, डॉक्टरला एकच भीती असते, डॉक्टरला नेहमी रोग्याचा संबंध असतोय. म्हणून त्यानं डेटॉल जंतू संसर्ग न होणारे मास हे लावलं पाहिजे, कारण त्याला चांगल्याचा संबंधच नसतोय. अनेक प्रकारचे रोगी त्याचे मित्र असतात, त्याच्या स्वभावतरी रोग्याचाच व्यवहार असतो. म्हणून त्यांना सांभाळून जरा चाललं पाहिजे. कोणी? डॉक्टरनं जरा सांभाळ के चालणं त्यानं, कारण त्याचा व्यवहार तसा वक्त्याचा महाराज लोकांचा व्यवहार नेहमी मुक्ताचा व्यवहार नेहमी बद्धासंग असतो. म्हणून बद्धाचे जे विकार आहे ते इकडे नाही आले पाहिजे. संसर्गजन्य काही झालं तिकडे किटाणू जीवाणू इकडे नाही आली पाहिजे, विषाणू काही ते तिथंच भस्म झाली पाहिजे. म्हणून योग्य त्यानं राहिलं पाहिजे, अटेन्शन सावधान राहिलं पाहिजे, त्यांनी सावध राहिलं पाहिजे. म्हणून सावध झालो हरीच्या आलो जागरणा. सावध झालो पाहिजे, उठा जागे वारे आता, सावध होऊन भजनी लागा. हा, भजनच करायला सांगितलं, वक्तव्यच करायला सांगितलं, कीर्तन चिंतनच करायला सांगितलं, पण सावध होऊन. जर का बेसावध झाला की गुंतला गेला. म्हणून मार्ग जयाकडे भाव भक्ती बळी जगाच्या मेळी न दिसती. भाव भक्तीनं ते करतोय पण त्याच्यात गुंतत नाही. म्हणून न गुंतणारा विरळ आहे, नाही तर मानात टाणात धनात त्याच्यातच गुंतून जातो. रीती गुंते मोकळी कुंथे नाही भार दावे, तुकोबाराने सांगितले गुंततो. जन तरी पाहे गुंतले प्रपंच, ह्यो जनात गुंतला. लोक प्रपंचात गुंतले आणि ह्यो लोकात गुंतला. म्हणून लोक
लोकमान चष्टा हे तो सुकराची विष्ठा तुकोबार आहे म्हणतील. काय करायचं मान? ध्यानात घ्या, मान नाही स्वीकारायचा. अमानित्व आदांबिकत्व हे संतांचे लक्षण असते, भगवद्गीतेत सांगितलेली. म्हणून नको नको मान, नको अभिमान. अरे तो मान जो घ्यायचा तो अहंकार आहे, तो तर काढायचा आहे. सोडी मी तू पण तोच अरे मी पणात काढायचा आणि तोच पोस्ट व्हायला ना मानानं. हे पा मानानं अहंकाराचं सुख होत असते, अहंकाराची पुष्टी होत असते. काय तुम्ही बोलता, काय तुमचं सांग बाबा, तुमचं लयच ऐकावं वाटतं, तुमचे आम्ही शिष्य आहेत, तुम्ही आमचे गुरु आहेत, असं म्हणून त्याला बुडून टाकीत असतात. म्हणून नको नको मान, नको अभिमान, सोडी मी तू पण त्वची सुखी. सुखी जेणे व्हावे जगने व्हावे, अज्ञानी लावावे सन्मार्गाशी. मार्ग दया कळी, भाव भक्ती बळी, जगाच्या मेळी न दिसती. ते जगाच्या मेळ्यात दिसत नाहीत. म्हणून स्वामीजी बोलत होते, लोकात एकांतात ध्यान करीत होते. त्यांच्या ध्यानाच्या जागा आहेत पहा तिकडे खाली कन्याकुमारीकड, समुद्राकडे जाऊन, पहाडा पर्वतात जाऊन, एकांतात जाऊन राहत होते. लोकांतात राहून लोकांतातच राहत नव्हते, पण एकांताचं सुख घेत होते. ध्यानात घ्या, तुकोबार आहे, जनसामान्यात कीर्तन भजन करत होते, पुन्हा भंडाऱ्या माळावर राहत होते, लोकात नव्हते राहत. जगाच्या मेळी न दिसती. ज्ञानोबा आहे पहा, त्यांनी किती मेळा मिळेल आणि सिद्ध बेटावर राहत होते, तिथं काही नव्हतं पहिलं. नाथ महाराज पहा, इतकं त्यांनी गावात जाऊन भारुडे केले, लोकायला पाठ सांगितले, प्रवचन सांगितले, कीर्तन सांगितले, पण आधी सुलभंजन पर्वतावर जाऊन राहिली. जगाच्या मेळी न दिसती. म्हणून जगात येतात ते शिकवायला, पण जगात गुंतून राहत नाही. जगाच्या मेळी न दिसती, याचे दोन अर्थ होते. जगातल्या लोकांसारखं राहत नाहीत आणि लोकात राहत नाहीत. जगात राहतेत पण जगातल्या लोकांसारखं राहत नाहीत. त्याचं वेगळंच असतं, वेगळा रूट असतो, वेगळा मार्ग असतो, वेगळा प्रवाह असतो. सर्व जगाच्या धार फोडून राहतात ते. जगाच्या मेळी न दिसती. आणि शेवट म्हणतात, दिसती जनी वनी प्रत्यक्ष लोचनी, एका जनार्दनी ओळखिली. नाथराय म्हणतात, दिसती जनी, दिसती वनी प्रत्यक्ष लोचनी, एका जनार्दनी ओळखिली. हे पहा, महाराज सांगतात, ते जगाच्या मेळी राहत नाहीत आणि जगात दिसतात. दिसती जनी पण जगाच्या मेळी न दिसती. लोकात दिसते ते, पण लोकात गुंतलेली नसतीत. ध्यानात घ्या, अमेरिकेत गेले मग स्वामी विवेकानंदजी, पण अमेरिकेच्या त्या झगमगाटाला, त्या चमक्याला भुलले नाही. तिथलच्या व्यवस्थेला आणि तिथलच्या वैज्ञानिक प्रगतीला भुलले नाही, भांबावले नाही. तिथलच्या संस्कृतीला भांबावले नाही, तिथलच्या भोगाला भोगासक्त झाले नाही. गेले तिथं पण तिथलचे होऊन राहिले नाही, तिथं इथलचे राहिले. रामकृष्ण परमहंसाचे शिष्य म्हणूनच राहिले तिथं, वैराग्यवान, भांबावले नाही त्याला. अजून बी किती अमेरिकेत जातेत आणि तिथलचेच गोडवे गातेत. स्वामीजीनं तिथं जाऊन त्या भोगासक्तीनं तिथलच्या वैज्ञानिक प्रगतीनं डोळे दिपले नाही त्याची. उलट त्यांना स्वामीजीचं, भगवद्गीतेचं, रामकृष्ण परमहंसजीचा अनुभव तत्वज्ञान शिकवलं तिथं जाऊन. म्हणजे तिथं जाऊन त्याची नाही झाली, त्याला यायचं केलं. ही बात आहे, ही गोष्ट आहे. हे त्यांचं बेसिक आहे, ही त्यांची शक्ती आहे. दिसती जनी, जनी लोकात दिसतील पण लोकांचे होऊन राहत नाहीत. कोण्या देशात गेले तर त्या देशाचे होऊन राहत नाहीत, कारण त्यांना बेसिक मिळालेले, पाय टेकलेले आहेत त्यांचे. खरं तत्वज्ञान झालेले, स्वयंभू स्वस्वरूपावर आरूढ झालेले आहेत, निरावलंब आहेत, कोणावर अवलंबून नाहीत, आधार नाहीत, ते सर्वाला आधार देणारे आहेत. म्हणून दिसती जनी
दिसती वनी म्हणजे ते लोकांतात बी राहतात, एकांतात बी राहतात. पण एकांतात जसे एकटे असतात तसे लोकात बी एकटे असतात. ही त्यांची अवस्था आहे महाराज. महात्मा ध्यानावस्थेत एकांतात जसा एकटा असतो तसा भरल्या बाजारात जरी गेला तरी एकटाच असतो. कारण सर्वम खलविदम ब्रह्म हा सिद्धांत अंगी बांधलेला असतो. हे अनेकता नाही, हा भास आहे आणि एकच सत्य आहे. म्हणूनच त्यांची दृष्टी विकाराला प्राप्त होत नाही. म्हणूनच ते कशानं मोहून जात नाहीत. म्हणून ते कशात वाहून जात नाहीत. ठाम उभे असतात. म्हणून दिसती जनी वनी प्रत्यक्ष लोचनी. नाथराय म्हणतात, नाथरायानं संत ओळखली, नाथरायाला संत दर्शन झालेलं आहे. म्हणून नाथराया संत दर्शन, संतांच्या खुणा आणि संतांचे लक्षणं सांगतात. ते लोकात बी दिसतात, एकांतात बी दिसतात. मी प्रत्यक्ष डोळ्यानं असे संत पाहिले जनार्दन स्वामी. नाथ महाराज म्हणतात, दिसती जनी वनी प्रत्यक्ष लोचनी एका जनार्दनी ओळखली. मी जनार्दन महाराजाच्या कृपेमुळे मला असे संत ओळखू आलेत. आणि जो संताला ओळखितो तो तद्रूप होत असतो. ज्याला संत कळाले तो जीव राहत नसतो. ज्याला मुक्त कळाले तो मुक्त होत असतो. जे मुक्ता ते निर्धारिता लाभे आपुलीच मुक्तता. जैसी दिपे दिशे पाहता आपुली वस्तू. मुक्ताचं ज्याला ज्ञान झालं तो मुक्त होत असतो. कारण मुक्ताचं ज्ञान मुक्त झाल्याशिवाय होतच नाही. तुका म्हणे अंगी व्हावी ते आपण तरीच महिमान येईल कळू. जीव राहून संत कळत नाही. तुम्हाला सांगतो, जीव राहून जग कळत असतंय. जीव राहून जड कळत आहे. पातळ्या आहेत. जीवपणाची पातळी, जडाची पातळी. जीवाला जडच कळत असते आणि संताला देव कळत असतो किंवा संताला संत कळत असतो. देवन संत वेगळे नसतातच. देवते संत निमित्त त्या प्रतिमा. म्हणून जीवपणा आहे तोपर्यंत जगत दिसत असते आणि संत कळाले की ह्यो संत होत असतो आणि जग राहत नसते. जग जनार्दन होत असते, देव होत असते. ही प्रक्रिया आहे महाराज. म्हणून नाथ बाबा म्हणतात, असे जनात वनात उपदेश करणारे किंवा ध्यानावस्थेत आपल्या महिमेत बसलेले हे संतांचे वेगवेगळे प्रकार आहेत. काही संत जगात उतरतात आणि जगाला मार्गाला लावतात आणि काही स्वयं तृप्त एकटे राहतात. खेलो आपने राम ही साथ जैसी वैसी करलो मात. किती ऋषी किती मुनी जगाला माहीतच नाही झाली, जगात आलेच नाहीत ते. आणि वारकरी संप्रदायातले जगात आले, जगात येऊन जगाचे नाही राहिली, जगात नाही भुलले, जगाला शिकविलं त्यांनी. म्हणून तर आपल्याला ह्या गोष्टी ऐकायला भेटायल्यात, म्हणून त्या गोष्टी आपल्याला वाचायला भेटायल्यात. नाही तर पहिलं नव्हतं. हे वारकरी संप्रदायाच्या आधी असं गावगाव तत्वज्ञान नव्हतं. ह्या गोष्टीसाठी हिमालयात जावं लागत होतं, सेवा करावं लागत होती, घरदार तर संसाराला तिलांजली द्यावं लागत होती. तेव्हा ह्या गोष्टी कळत होत्या. आत्मा ब्रह्मन मायान परमात्मान जीव शिवेक्य नाम ब्रह्मस्मिन. पण हे संतानं तुका म्हणे सोपी केली पायवाट. संतानं सोपं केलं. ही वारकरी संप्रदायातल्या संतानं सोपं केले. ज्ञानोबा तुकोबारायानं सोपं केले, स्वामीजीनं सोपं केले. म्हणून आपल्याला ह्या गोष्टी ऐकायला भेटायल्यात. म्हणून दिसती जनी वनी प्रत्यक्ष लोचनी. म्हणून आपल्याला प्रत्यक्ष लोचनानं डोळ्यानं स्वामीजी ओळखू आली पाहिजे. स्वामीजी कसे ते ओळखू आलं पाहिजे पूर्ण. त्यांचा बाणा दिसतो, त्यांचा आकार दिसतो, हे तर आहेच. पण त्यांचं जीवन कळालं पाहिजे, त्यांचं स्वरूप कळालं पाहिजे, त्यांचं कार्य कळालं पाहिजे, त्यांची तळमळ कळायली पाहिजे, त्यांचा उपदेश कळाला पाहिजे. तेव्हा स्वामीजी पूर्णतेने कळायले आपल्याला. डोळ्यानं पहा स्वामीजीला आणि ओळखा सर्व बाजूनं पूर्णतेनं संतांचं दर्शन झालं पाहिजे. सांगतो मी तुम्हाला, संतांचं दर्शन पूर्णत्वानं झालं की संपलं,
झाली त्याची कार्यसिद्धी, तुटली उपाधी जन्मजरा. म्हणून संतांचं संत दर्शनी हा लाभ, पद्मनाभ जोडीला. म्हणून त्यांच्या जयंतीच्या महोत्सवाच्या निमित्तानं आपण एकवटून त्यांची सेवा करू, त्यांना डोळे भरून पाहू, त्यांचं शिकवण, त्यांचं चरित्र, त्यांचं जीवन, त्यांचा निश्चय, त्यांची ताकद हे समजा ध्यानात घेऊ. त्यांनी काय धर्मात क्रांती केली ध्यानात घेऊ आणि ध्यानात घेऊन तद्रूप होण्याचा प्रयत्न करू, व्यवहारात बी करू आणि परमार्थात बी करू. म्हणून त्यांनी शिकलेला व्यवहार तीच वेदाची आज्ञा आहे, ती विधी म्हणून पाळावा आपण. त्याने सर्व बाजूने शिकले. त्यांनी तरुणाला उपदेश केला, त्यांनी स्त्रियाला उपदेश केला, त्यांनी वृद्धाला उपदेश केला, त्यांनी संन्यासाला उपदेश केला, गृहस्थाला केला, बालकाला केला, सर्व स्तरातल्या मंडळीला उपदेश केलेला आहे स्वामीजीनं. म्हणून त्या अधिकाराप्रमाणे त्या अवस्थेतल्यानं तो उपदेश घ्यावा आणि तेव्हा स्वामीजींची खरी जयंती आपल्याकडून साजरी झाली. स्वामीजीला हारसे आहे त्याच्यात. तयाचा हरिक वाटे द्यावा संताला सुद्धा. आपुलिया हिता जो आशे जागता, धन्य माता पिता तयाचिया, कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरिक वाटे द्यावा. म्हणून आपण अशी त्यांचं सर्व तत्त्वज्ञान, त्यांची शिकवण, त्यांनी आपल्याला काय दिशा दाखविलेली ती आपण जर ध्यानात घेतली, त्या मार्गाने आपण चालणारे पांथिक झालो तर आपण स्वामीजीचे. नुसतं मी स्वामीजीचा आहे असं म्हणून स्वामीजीचे होणार नाहीत. त्यांची शिकवण घेऊन त्या मार्गानं 5 पावलं जरी चढलो तर आपण तर स्वामीजीचे येत. आपण आपला स्वीकार केला त्यांनी, मग सहजच होईल आणि आपल्याला फलप्राप्ती होईल आणि त्यांच्या जयंतीच्या महोत्सवात आपण सहभागी झालो. म्हणून महाराज म्हणतात, दिसती जनिवनी प्रत्यक्ष लोचनी, एका जनार्दनी ओळखिली. म्हणून अशा संताला ओळखा, निरीक्षण परीक्षण करून ओळखा. कारण साधूचा वेश धरून भोंदूले मोठे आलेली असते, त्याच्यातला भोंदूतली साधू ओळखायचे आहेत आपल्याला. कारण साधूचा वेश घेऊन साधूमध्ये शिरले आले, साधूपणा मिळून आलेले मोठे असतात. म्हणून साधूला ओळखता आलं पाहिजे. लक्षणाचा साधू, आकाराचा साधू, वेशाचा साधू, क्रियेचा साधू आणि लक्षणाचा साधू. लक्षणाचा साधू लक्षीला पाहिजे, ओळखीला पाहिजे. आणि ते ओळखण्यासाठी आपल्याला बी काहीतरी शुद्ध व्हावं लागतं. तो ओळखतो, नाही तर कोणातरी कशाच्या नादी लागतो आपण, कोणाच्या बी एखाद्या भोदूच्याच नादी लागत असतो. म्हणून त्यासाठी आपल्याला सुद्धा, आपल्यावर सुद्धा जिम्मेदारी, आपल्याला सुद्धा शुद्धता, स्थिरता आपल्यात सुद्धा आली पाहिजे. आपली सुद्धा उंची वाढली पाहिजे. तेव्हा आपल्याला म्हणून आपण नामस्मरण करावं, आईवडिलाची सेवा करावं, चांगल्या प्रकारानं आपलं मंगल जीवन करावं, शुद्ध जीवन करावं, चांगला आहार विहार घ्यावा, नम्रतापूर्वक आणि प्रांजळपणानं आपलं जीवन जगावं, शुद्ध व्हावा. त्यावेळेला आपल्याला सुद्धा साधू ओळख देतील किंवा ओळखू येतील. आपल्यात ती उंची वाढण, पात्रता वाढण. म्हणून आपलं जीवन जितकं निर्मळ होईल तितकं कल्याण आपल्या हातात येईल. निष्कपट होईल, निर्मळ होईल, प्रांजळ होईल, सत्वगुणमय होईल, शुद्ध होईल. आणि आपण लपित असतो, आपले दोष आपल्याला दिसत असतात, ओळखू येत असते जवळून, पण आपण ते लपित असतो म्हणून ते वाढत असतात. म्हणून आपल्यात काही विकार असले तर ते उजागर केले पाहिजे, ते वाणीनं बोलून जाळून टाकली पाहिजे. आपल्यात काही चुका असतात, काही विकार असतात, काही खराबी असतात, त्या आपण झाकून वाढीत असतो. त्या कबूल केल्या पाहिजे की मी असा आहे. म्हणून निर्वेशिनी, शुद्ध आहारी, शाकाहारी, नम्र, आईवडिलाचा सेवक, धर्मनिष्ठ, भावनाशील आणि साधू संतांकडे आपली श्रद्धा, असं जर आपलं ह्या दिशेनं जीवन असलं, चांगलं असलं जीवन, तर निश्चितच आपल्याला साधू ओळखू येतील आणि अशा संतांची सेवा घडून आपल्याला खरं जीवनमुक्तीचा सोहळा आनंद आपल्या लक्षात येईल आणि जगाचा सर्व अर्थ लक्षात येईल. आणि जग खोटं असल्यामुळे जगाची वासना राहणार नाही, जग सत्य वाटणार नाही. आपणच परम सत्य इथे लक्षात येईल.
आणि आपणच परमसत्य हे लक्षात आल्यामुळं जग आणि देह, पिंड आणि ब्रह्मांड थोटांड आहे, माया आहे, भ्रम आहे, कल्पना आहे असं लक्षात येईल. आणि मग या कल्पिताची वासना राहणार नाही. आणि वासना अक्षयातच मोक्ष होईल. वासना नाश. देह चालला तरी काही वाटणार नाही. जग दिसायलंय तरी त्याचं काही वाटणार नाही. दिसणं बंद झालं तरी काही वाटणार नाही. जसं आरशातलं प्रतिबिंब दिसायलंय त्याच्या वासना होत नाहीत. आणि दिसणं बंद झालं आरसा उलटा केल्यावर तर काही त्याची रेग ओढत नाही. अंतकरणात की गेलं प्रतिबिंब असं दुःख होत नाही. तसा देह जाओ अथवा राहो पांडुरंगी दृढ भाव. अशा प्रकारचा दृढ निश्चय आत्मविश्वास होईल. आणि ही निष्ठा किंवा अशा प्रकारची स्थिती बांधणं, अशा प्रकारची भूमिका अंगात येणं तर त्याला सिद्ध दशा म्हणतात. अशी सिद्ध दशा साधूची असते तर ती अशी स्वामीजींची होती. म्हणून ती अशी सिद्ध स्थिती गुरुभक्तीनं, साधनेनं, संतांच्या संगतीत अशा श्रवणानं, त्यांच्या चरित्रानं, त्यांच्या उपदेशानं आपल्यामध्ये बाणत असते. आणि आपल्या विवेकशक्तीनं, आपल्या साधनेनं, आपल्या तळमळीनं आपल्यात ती बाणत असते. आणि अशी बांधली म्हणजे आपण स्वामीजीचे खरे सेवक झालोत. आणि मग सेवा करण्याचा आपल्याला खरा अधिकार आला. मग सेवाच सेवा आहे. मग जे करतो ते सेवा आहे. सेवेशिवाय काहीच करणार नाहीत आपण. म्हणून अशा प्रकारचा सेवेचा मार्ग, नामस्मरणाचा मार्ग, भक्तीचा मार्ग साधू संतांना आपल्याला सांगितलेला आहे. म्हणून सेवा मार्ग सर्वश्रेष्ठ आहे. ते स्वामीजीनं सर्व जगाला शिकविला, तो आपल्याला बी शिकलेला आहे. म्हणून आपण सेवक होऊन एक दास्यत्व राहून पायिक होऊन आपण अशी सेवा करावी. आणि आपल्या अंगी देखील अशी बाणावी. आणि आपण पायिक म्हणून जगात राहावं. असा पायिकीचा धर्म साधू संतानं स्वामीजीनं सर्व जगाला शिकविलेला आहे. त्याच्यातून आपण शिकवावं आणि याप्रमाणे साधूचा जे जयकार करावा. असे स्वामीजी इथं आपल्याला ज्या महात्म्यामुळं, परमश्रद्धे परमपूजने सुखदास स्वामीमुळं इथं स्थापित झाली. त्या नावाचंच एक गाव निर्माण झालं. मोठी शिक्षण संस्था निर्माण झाली. आणि सर्व समृद्ध आणि सर्व कार्यानं परिपूर्ण असं बनलं. आणि सेवाभावी सर्व इथलची मंडळी आहे. आणि त्या माध्यमातून हे अनेक प्रकारचे उपक्रम इथं राबविल्या जातात. आणि स्वामीजींचे ग्रंथ, स्वामीजींची शिकवण, स्वामीजीचं चरित्र आणि महाराजांचे देखील अभंगाचं गायन आणि अनेक महात्म्यांचे इथं व्याख्यानं, प्रवचनं, अनेक संभाषणं होतात. अनेक प्रकारच्या माध्यमातून वेगवेगळ्या ज्याला जसं भावन त्याच्या अनेक कलाकृतीनं, अनेक परिपूर्ण रीतीनं इथं उपक्रम राबविला जातो. धन्य आनंदाची सापडेल ही वेळ. अशा प्रकारचा उपक्रम बहुतेक कुठं पाहायला भेटत नाही. हे महात्म्यांच्या संगतीत महात्म्यांचं कुंजवन आहे, महात्म्यांची ही बाग आहे. म्हणून या बागेमध्ये आपण सुगंधित होऊन जावं, पवित्र होऊन जावं, रमणीय रमावं आणि आनंद लुटावा. अशी मी सर्वांना याप्रमाणे ह्या आनंदाची लूट करावी. आणि आपण लुटून हा आनंद पुन्हा तिकडे देखील वाढावा. आपल्या गावातल्या, आपल्या मित्राला, आपल्या पाहुण्याला, आपल्या ओळखीच्याला कोणाला बी सांगावं. आणि अशा प्रकारचा हा संतांचा मार्ग वाढता करावा. हीच इच्छा मी सर्वांच्या चरणी ठेवतो आणि माझी सेवा परिपूर्ण करतो. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव माऊली ज्ञानेश्वर विठाला 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 विठाला. ठीक.